नमस्कार मित्रांनो, मी राधिका फराटे. आयएजी भारत प्रस्तुत शेतकरी कट्टावर तुमचं स्वागत करते. मित्रांनो, पेरणीसाठी बियाणं उत्तम आहे की नाही हे तपासण्यासाठी उगम चाचणी किंवा जर्मिनेशन टेस्ट कशी करायची हे याच्या आधीच्या भागात मी सांगितलं होतं. आता आणखी अशी एक पद्धत मी आज तुम्हाला सांगणार आहे. मीठ पाण्याची पद्धत. ती कशी करायची? सर्वात आधी एका भांड्यात पाणी घ्या. त्यात 2 ते 3 चमचे मीठ टाकून ते व्यवस्थित ढवळून घ्या. आता जे बियाणं तुम्हाला तपासायचं आहे ते या भांड्यात टाका. चांगलं बियाणं वजनाने जड असतं, त्यामुळे ते तळाशी जाऊन साचतं. आणि या उलट जे बियाणं निकृष्ट दर्जाचं आहे, पोकळ आहे किंवा आतून खराब आहे, ते बियाणं तरंगून वर येतं. आता जे तरंगून वर आलेलं बियाणं आहे ते काढून टाका, फेकून द्या. आणि जे तळाशी साचलेलं आहे, निवडलेलं बियाणं आहे, ते पेरणीसाठी वापरा. ही जी पद्धत आहे ती कापूस, ज्वारी, मका, डाळी, भाजीपाला अशा विविध पिकांच्या बियाणांसाठी वापरता येते. पण फक्त एक गोष्ट महत्वाची आहे, ती लक्षात ठेवा. हे जे बियाणं मिठाच्या पाण्यात टाकलं होतं, जे तळाशी साचलं होतं, ते बाहेर काढा. स्वच्छ पाण्याने आधी धुवून घ्या, उन्हात वाळवून घ्या आणि मगच पेरणीसाठी वापरा. थोडक्यात काय तर, पेरणी आधी ही जी साधी मीठ पाण्याची पद्धत अशी चाचणी करून पाहिली तर तुमचा वाया जाणारा पैसा, वेळ आणि मेहनत सगळंच वाचेल आणि तुमच्या शेतात येणारं प्रत्येक रोप मजबूत येईल आणि निरोगी राहील. कळली ना आता पद्धत? मग नक्की वापरून बघा, याचा अवलंब करा आणि तुमचा अनुभव आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आयएजी भारतच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा, युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन.